नमस्कार, आपण पाहत आहात बीड आवाज न्यूज। जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलीस दलालाच आता भ्रष्टाचाराचा डाग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। बीड जिल्ह्यातील नेकनूर पोलीस ठाण्यात एसीबीने मोठी कारवाई करत 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस ठाण्यातील अंमलदार बळवंत याला रंगेहात पकडले आहे। या कारवाईमुळे संपूर्ण जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून नेमकं काय आहे हे प्रकरण, एसीबीने कसा रचला सापळा आणि आरोपी अंमलदार कसा अडकला, पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। बेहतरीन एजुकेशन और उज्जवल फ्यूचर के लिए चुनिए फीनिक्स सेमी इंग्लिश प्राइमरी हाई स्कूल। स्मार्ट डिजिटल क्लासेस, कंप्यूटर एजुकेशन, एक्सपीरियंस्ड टीचर्स और बच्चों के ऑलराउंड स्पेशल अटेंशन टू डेवलपमेंट। आज ही एडमिशन ले। फीनिक्स सेमी इंग्लिश प्राइमरी हाई स्कूल, नमरा कॉलोनी, बीड। एडमिशन शुरू है। कांटेक्ट करें 801-03-51-534 98-228-2788। 8 आज का बेस्ट एजुकेशन, कल का उज्जवल फ्यूचर। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तक्रारदाराकडून काम करून देण्यासाठी 10,000 रुपयांची लाच मागण्यात आली होती। याबाबत तक्रारदाराने जालना येथील भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडे म्हणजेच एसीबी कडे तक्रार दाखल केली। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला आणि शनिवारी दुपारी नेकनूर पोलीस ठाण्याच्या आवारातच अंमलदार बळवंत याला 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले। या कारवाईनंतर आरोपी विरोधात पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। या घटनेमुळे जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जात आहे। लाचखोरीच्या विरोधात एसीबीची ही मोठी कारवाई मानली जात असून भ्रष्टाचार करणाऱ्यांना कोणतीही माफी नसल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आवाज न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।